हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे नवं नातं की धोका. पुण्यातल्या फर्ग्युसन कॉलेज रोडवरचं छोटंसं कॅफे. त्या संध्याकाळी पाऊस पडत होता. 23 वर्षांचा आदित्य देशमुख खिडकीपाशी बसून कॉफी पित होता. नुकताच इंजिनिअरिंग पूर्ण झालं होतं आणि नोकरीच्या शोधात होता. त्याचा जिवलग मित्र रोहन समोर बसून म्हणाला, "अरे, तुझं जीवन कंटाळवाणं झालंय. चला, तुला आज एक वेगळी दुनिया दाखवतो." आदित्य हसत म्हणाला, "तुझी दुनिया म्हणजे परत तेच बार, क्लब्स आणि गोंधळ." रोहन डोळा मारतो आणि म्हणतो, "नाही रे, यावेळी काहीतरी खास आहे." त्या रात्री रोहन त्याला एका हॉटेलच्या टॉप फ्लोअरवरील बारमध्ये घेऊन गेला. तेथेच त्याची भेट झाली अनन्याशी. 26 वर्षांची, उंच, गोरी आणि आकर्षक. काळ्या साडीमध्ये केसांचा मोकळा अंबाडा, पण डोळ्यात मात्र दडलेलं दुःख. तिचं हसणं मोहक पण नकली होतं. तिचं सौंदर्य पाहून पहिल्या भेटीत आदित्य हरवून गेला. अनन्या थेट त्याच्या टेबलापाशी आली आणि शांतपणे म्हणाली, "हाय, मी अनन्या." आदित्य थोडा लाजला आणि म्हणाला, "हाय, मी आदित्य." पहिल्याच भेटीत दोघांच्या गप्पा रंगल्या. तिच्यात एक वेगळी जादू होती, पण त्या जादूमागे काहीतरी गूढ लपलेलं होतं, जे आदित्यला अजून तरी कळालं नव्हतं. त्या भेटीनंतर आदित्य आणि अनन्या रोज भेटायला लागले. कधी गार्डनमध्ये फिरायला, कधी सायंकाळी कॉफीसाठी. अनन्या खूप हसतमुख, बोलकी, पण तिच्या हास्यामागे एक वेदना दडलेली जाणवायची. एके दिवशी आदित्यने विचारलं, "तू इतकी सुंदर आणि हुशार आहेस, मग काय करतेस तू?" अनन्या काही क्षण शांत राहिली. "काम करते, पण माझं काम सगळ्यांसाठी नाही." आदित्य हसून म्हणाला, "सिक्रेट एजंट आहेस का काय?" तिने जबरदस्तीचं हसू आणलं, पण डोळ्यातून अश्रू ओघळले. 1 महिना उलटला. आदित्यला ती खूप आवडायला लागली. त्याला खात्री होती की अनन्याही त्याच्यावर प्रेम करते. पण एके रात्री त्याचा मित्र रोहन त्याला घेऊन गेला, "तुला काहीतरी दाखवायचंय." त्यांनी गाडी थांबवली आणि आदित्य जे पाहतो त्याने त्याचा विश्वासच बसत नाही. अनन्या एका हॉटेलमध्ये एका अनोळखी पुरुषासोबत होती. आदित्य धावत तिच्याकडे गेला. "हे काय चाललंय अनन्या?" ती गप्प. त्याचे डोळे लाल झाले. ती शांतपणे म्हणाली, "मी वैशा आहे आदित्य." जणू एखादं वादळ आलं होतं. आदित्यच्या मनात सगळं कोसळलं. आदित्य म्हणाला, "हे का सांगितलं नाहीस? सुरुवातीपासून खोटं का बोललीस?" अनन्या म्हणाली, "खोटं बोललं नाही, सांगू शकले नाही तुला खरं, कारण मला तुझं प्रेम हरवायचं नव्हतं." तो ओरडला आणि म्हणाला, "प्रेम? तुझं प्रेम म्हणजे काय अनन्या? हे सगळं काय आहे मग?" तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. "आदित्य, माझं भूतकाळ घाणेरडं असेल, पण मन स्वच्छ आहे. माझं प्रेम खरं आहे." पण आदित्यचं मन मानायला तयार नव्हतं. त्याने तिला तिथेच सोडलं आणि त्या दिवसानंतर तिच्याशी कधीच बोलला नाही. 5 वर्षांनी आदित्यचं आयुष्य खूप बदललं होतं. तो एका MNC मध्ये चांगल्या पोस्टवर होता. त्याचं लग्न झालं होतं सायलीशी. प्रेमळ, सुंदर आणि समजूतदार मुलगी. त्यांचा संसार व्यवस्थित चालू होता. तोपर्यंत एक दिवस सायलीने घरात नवीन नोकराणी आणली. "मी ही अनन्या आहे आदित्य. खूप शांत आहे, खूप कामसू आहे. आजपासून घरातली सगळी कामं ही सांभाळेल." आदित्यने डोकं वर केलं.
तीच अनन्या. त्यांच्या नजरा भिडल्या आणि वेळ थांबला. सायलीला काही समजलं नाही, पण आदित्यच्या मनात मात्र वादळ उठलं होतं. त्या रात्री तो झोपलाच नाही. 5 वर्ष दडवलेलं सगळं पुन्हा उफाळून आलं होतं. अनन्या मात्र घरात शांतपणे काम करायची. एकही शब्द नाही, एकही स्पष्टीकरण नाही. काही दिवसांनी सायली माहेरी गेली. त्या रात्री आदित्य आणि अनन्या घरात एकटे होते. पावसाच्या सरी बाहेर कोसळत होत्या. अनन्या कपडे वाळत घालायला टेरेसवर गेली. आदित्यही तिथे गेला. त्यांची नजर भिडली आणि त्याने हळूच विचारलं, "तू इथे का आलीस अनन्या?" ती हलक्या आवाजात म्हणाली, "आदित्य, मी तुझ्यासाठी नाही आले. मी माझं काम करण्यासाठी आले." त्यांच्यात काही क्षण शांतता झाली. मग आदित्य म्हणाला, "तुझं प्रेम खरं होतं का त्यावेळेस?" अनन्या डोळ्यात बघून म्हणाली, "तुला अजूनही शंका आहे?" त्या पावसाळी रात्री पुन्हा जुना प्रणय पुन्हा जागा झाला. त्यांचा एक गुपित क्षण तयार झाला, जो कुणाला माहीत नव्हता. पुढच्या दिवशी सायली अचानक घरी आली. तिने दोघांना एकत्र पाहिलं. सायलीने काहीही गोंधळ केला नाही. ती फक्त हसली आणि म्हणाली, "आदित्य, मला माहीत होतं. मी सुरुवातीपासून सगळं जाणते." आदित्य आणि अनन्या थबकले. सायलीने शांतपणे सांगितलं, "अनन्या माझी कॉलेजची मैत्रीण आहे. तिनं मला सगळं आधीच सांगितलं होतं. मीच तिला या घरात आणलं कारण मला तुझं खरं प्रेम परत द्यायचं होतं." त्या क्षणी आदित्य कोसळला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. अनन्या रडत होती. सायली मात्र हसत होती, पण तिच्या डोळ्यात वेदना दडवलेल्या होत्या. सायलीने दोघांचे हात धरले आणि म्हणाली, "प्रेम कधी कधी सोडून देण्यात असतं आदित्य." सायली घर सोडून निघून गेली आणि आदित्य आणि अनन्या पहिल्यांदाच एकत्र आले. काही महिन्यांनी अनन्या पुण्यातल्या एका NGOमध्ये काम करायला लागली. वेश्याव्यवसायात अडकलेल्या मुलींना बाहेर काढणं, त्यांना नवं जीवन देणं हेच तिचं ध्येय झालं. आदित्य तिच्यासोबत होताच. जुनी जखम होती, पण त्या जखमेवर नवं नातं फुललं होतं. आजची कथा आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.